मी आज महसूल राज्यमंत्री ज्या पद्धतीने पैसे गोळा करतायत किंबहुना धाडी टाकतायत याच्या संदर्भातले प्रश्न मी आज उपस्थित केला सभागृहात आणि मी सांगितलं मी ज्या काही केसेस देईन त्या केसेस तुम्ही दिल्यानंतर जसे तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावर जसे तुम्ही महसूल अधिकाऱ्यावर लोकसेवक म्हणून कारवाई करता तर आमदार मंत्री हा देखील लोकसेवक आहे आणि जर ह्या सिंडिकेटमध्ये ते असतील तर त्यांना देखील तुम्ही निलंबित करणार का किंवा त्यांचा राजीनामा घेणार का। माझा ह्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात यावं आणि जर मी दिलेले पुरावे त्यांना मान्य झाले तर त्यांनी महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी घेईन हे देखील सांगितलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे महसूल कॅबिनेट मंत्र्यांना त्याचा राजीनामा घेण्याचे अधिकार नाहीत। मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार हे फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारतोय की मी पुरावे देतोय पण मी पुरावे देताना मला ही देखील खात्री असायला पाहिजे की मुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेतील का। काय विषय आहे कुठे अशा घटना घडलेल्या जिकडे महसूल राज्यमंत्री मी म्हणून पैसे कलेक्ट केले म्हणून मी म्हटलं ना या हे पुरावे मी सदनातच सादर करणार आहे। हे पुरावे मी सदनात सादर करणार आहे। सदनात ज्या वेळेला एखादे पुरावे मी सादर करीन त्याला एक वेगळं महत्त्व आहे। मला आज महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या आतमध्ये पुरावे द्यावेत त्यामुळे जे काही पुरावे द्यायचे आहेत ते मी सदनात देईन आणि मी मुख्यमंत्री सदनात असतानाच देईन कारण ज्यांना जो अधिकार आहे त्यांच्याचकडे दिले पाहिजेत ना। ज्या अथॉरिटीकडे ही पॉवर आहे त्यांच्याकडे देईन मी आणि त्यांनी मला शब्द दिला पाहिजे की हे जर पुरावे मी दिले नाही तर पुरावे देतील चौकशी समिती लावतील चौकशीचा अहवाल येईल मग आम्ही बघू आयोग नेमू ही उत्तरं नको। मी जे पुरावे देईन ते पुरावे सरसकट असतील पुराव्याची त्यांनी कारवाई करावी। मी काय म्हटलं मी म्हटलं जर मी पुरावे दिले तर मी असं आज म्हटलं का त्यांना आज सस्पेंड करा म्हणून किंवा आज त्यांचा राजीनामा घ्या। मी सांगितलं मी पुरावे देईन पुरावे दिल्याच्या नंतरची गोष्ट नाही आणि मी जर पुरावे नाही देऊ शकलो तर त्यांनी माझ्यावर काही कारवाई करावी। जे ती कारवाई करतील त्याला मी सामोरं जायला तयार आहे। आपल्याकडे जे पुरावे आहेत का ते तुमच्याकडे देणार नाही ना तुम्ही सस्पेंड नाही करू शकत ना त्यांना। सर त्यांनी असं म्हटलेलं आहे जर पुरावे नाही दिले किंवा पुरावे सोबत नाही आले तर परत साहेब मी माफी मागितली पाहिजे माझी। मी पुरावे देऊ शकलो नाही तर हा जरतरचा विषय आहे ना। मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय कधी सादर कराल पुरावे सभागृहामध्ये हे अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांनी मला मुदत दिलेली आहे 18 तारखेच्या आत। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।